जय गुरुदेव. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही देवाचंच सगळं छान करतोय, देवदेव करतोय, सगळं चांगलं चाललंय, भक्ती असते आमची, तरी पण आमच्याकडं काही आमच्यात फरक पडत नाही. वर्षानुवर्ष देवपूजा करतोय, सगळं करतोय, पण आमच्याकडं फरकच पडत नाही. आमचं छान चाललेलं आहे, पण त्रासच आहे काहीतरी. मग मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ज्या वेळेला तुमची घराला पितृदोष असतो किंवा तुमचे पितृ शांत नसतात, त्या टायमाला तुम्ही किती पूजा करा, देवधर्म करा, त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही. आणि ही गोष्ट खरी आहे, जोपर्यंत आपले पितृ शांत होत नाही तोपर्यंत कुठलीही देवपूजा भक्ती केलेली ही देवतांना मान्य होत नाही. आणि बऱ्याच जणांना मी पाहते, वारे येतात, वाऱ्यांचे प्रकार चालू झालेत, घरोघरी वारे येत आहेत. ते काय येत आहेत तर हे अशा गोष्टी राहिलेल्या असतात, पितरांचं राहिलेलं असतं, पितरांचं काही केलेलं नसतं. केलेलं म्हणजे कसं, कोणीतरी काय म्हणतं आम्ही वर्षातनं एकदा जेव घालतो. ते जेव घालतात, ह्याच्याने सगळे शांत होतात नाही. कोणी अतृप्त गेलेलं असेल, कुणाचा श्राप लागला असेल, कोणी अपघाती गेला असेल, ह्या गोष्टी खूप म्हणजे महत्त्वाचं. कोणाची तळतळ लागली असेल तर तुम्ही त्याच्यासाठी ना वर्षातनं एकदा किती जरी जेव घातलं ना, त्याच्याने पितृ नाही शांत होत. त्याच्या पण एक वेगळे कोणी कोणी म्हणतं आम्ही पितृदोष काढला आहे. त्यानंतर आम्ही नाशिकला गेलो, नाशिकला नारायण नागबळी केली, तरी पण आमचा दोष काही कमी होत नाही. तर माझ्याकडे असे छोटे छोटे उपाय आहेत की ते तुम्ही खूप मोठ्या पूजा करून पण ते जे तुमचे दोष गेलेले नाही आहेत, ते असे आमच्या गुरूंनी छोटे छोटे असे उपाय आहेत जे शास्त्रात सांगितलेले आहेत. तर त्या उपायांनी खूप फरक पडतो आणि खूप लोकांना फरक पडलेला आहे. तर मग हे वारं वगैरे, हे वारं म्हणजे काय, असं वारं सहजासहजी शक्यतो कोणाला येतच नाही. हे वारं तर आमच्या गुरुदेवांनी सांगितलं, हे नाहीच येते, कारण त्याचं खूप मोठं शास्त्र आहे. मी आता काही व्हिडिओवर सांगणार नाही ते, पण हे आम्हाला माहिती आहे. तर मग वारं आलं, देव आला, मग किती देवदेव करतात लोक, काय काय देवदेव केले, देवे उभी केली, परडी आणली, तरी काही फरक नाही. आपण बघतोय परडीवाल्या फिरतायत, त्यांच्यात काय वर्षानुवर्ष पाहिलं तर काही बदल होत नाही. आता एक वेगळं चाललंय, गेनमाळ करतायत सगळे, त्याचं एक वेगळं चाललंय, हे आत्ताचं चाललंय. वर्षानुवर्ष आपण काही काही लोक बघतोय की ते त्या स्थितीला आहे, त्यांच्यामध्ये बदल नाही. ज्यांच्याकडे देव येतात ना, त्यांचे दिवस बदलतात, हे लक्षात ठेवा कधी पण. त्यामुळे ना कुठंही ही अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धा आहे ना, कशी अंधश्रद्धा आहे की काही गोष्टी, आता देवाचं जर तुम्ही व्यवस्थित केलं तर देव प्रसन्न झाल्यावर तुमचे दिवस बदलायला वेळ लागेल का? अजिबात नाही. तर मग दिवस का बदलत नाही आहेत? कारण तुमची प्रार्थना जर स्वीकार होत असेल, खरंच जर त्या देवीने पाहिलं असेल, तर तुमचे देव जर आता दिवसच बदलायचे म्हटलं तर देवाला वेळ लागेल का? नाही. तर मग ह्या गोष्टी आहेत की काय दोष आहेत मागं, की हे घुमवणं. ते मी मागं 1-2-3 व्हिडिओमध्ये पण मला वाटतं जास्त सांगितलं असेल की हे घुमवणं वगैरे फक्त देवानेच घुमवत नाही. काय अदृश्य शक्त्या असतात, वाईट हवा असते किंवा कुठलंही वेळ काळ असते, काहीही असू शकतं, की ते जर आपल्या अंगामध्ये येऊन ते सुद्धा घुमवत असतं. त्याच्यामध्ये भरपूर प्रकार आहे. कुणी चेडे सोडलेले असतील, कुणी करणी केलेली असेल, कुणाच्या मागं भूत प्रेत असेल, कुणाचं काय असेल, कुठलं काय लागलेलं असेल, एवढे प्रकार आहेत. ते आता काही सांगण्यात काही उपयोग नाही. पण देव सहजासहजी येत नाहीत, आणि हे सगळ्यांनी मान्य करा. आणि ज्यांना जास्त असा त्रास होत असेल ना, त्यांनी असं समजू नका. मग 1 वारं आलं, 2 वारे आले, 3 वारे आले, 4 वारे आले, वाऱ्याच वारे. मग एवढे देव जर आले तर मग राजा महाराजाच व्हायला पाहिजे जगाचे, ते होत नाहीत. तसं काही नसतं. कारण काय माहिती आहे का, हे काहीतरी भोळी भक्ती आणि देवाच्या नावात गुंतून राहतं माणूस, हे पण चांगलं आहे. पण दिवस कधी बदलणार, ह्याच्यात जर गुंतले तर दिवस कधी बदलणार? दिवस बदलण्यासाठी काहीतरी स्वतः हालचाल केली पाहिजे आणि ह्याचा योग्य मार्ग शोधला पाहिजे. तर योग्य मार्ग जेव्हा शोधत नाही ना, तेव्हा ह्या गोष्टी अशा होत राहतात आणि
तेच सांगते की देव एवढे सोपे नाही, सहजासहजी देव येत नाही. भक्ती करा तुम्ही, भक्तीने देव प्रसन्न होतात. आणि भक्ती ही स्वतः परिश्रम केले पाहिजे. स्वतः पार्वतीने पण महादेवांना मिळवण्यासाठी तपश्चर्या केली होती. तुम्ही आईला मिळवण्यासाठी कुठली तपश्चर्या केली, किती तपश्चर्या करता, हे पण महत्त्वाचं आहे. ह्या गोष्टींकडे कुणी लक्ष देत नाही. आणि चला सुखी आहेत, देव 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 म्हणून आपलं जीवन चालले. पण ज्यांना दिवस बदलायचे आहेत, ज्यांना काहीच फरक पडलेला नाही आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. की ज्यांना काहीच फरक नाही पडला, किती देवदेव करून त्यांना कोणी गुरु नाही आहे, त्यांना कोणी मार्गदर्शक नाही आहे. ज्यांच्याकडे आहेत त्यांना छान गोष्ट आहे, चांगलं आहे. आणि ज्यांना नाही आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. कारण सगळेच, मी म्हणत नाही मी बरोबर सगळे चुकीचे नाही. प्रत्येकजण आपल्या आपल्या ठिकाणी बरोबर आहे. आणि प्रत्येकजण आता शाळेत गेल्यावर आमचे गुरुदेव नेहमी म्हणतात, सगळेच विद्यार्थी हुशार असतात का, सगळेच विद्यार्थी सारखे असतात का, सगळ्याची अभ्यास करण्याची पद्धत एक आहे का, सगळे शिक्षक एकसारखे शिकवतात का, नाही. मग ह्याला ज्याला जी पद्धत आवडेल, ज्याला जी शाळा आवडेल त्या शाळेत ते जाईल. मग हे प्रत्येक म्हणजे शाळेवर आहे. तुम्हाला कुठल्या शाळेत जायचं ते तुम्ही ठरवा, दुसरं काही सांगणार नाही. फक्त मला एवढंच सांगायचं आहे की वर्षानुवर्षे ज्यांना प्रचितीच आली नाही, ज्यांना असं वाटतं बदल व्हावा, त्यांनी कॉल करा. आणि सांगितलेले उपाय केले तरी खूप फरक पडतो. सांगितलेले उपाय करून होत असेल तर ते करा. सुखी व्हा आणि स्वतःचं जीवन बदला आणि पुढच्या पिढीला तरी सुखी करा, हेच मला सांगायचं. ओम जय गुरुदेव. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन नवीन व्हिडिओ मिळतील तुम्हाला. ओम जय गुरुदेव. आई राजा उदे उदे पद्मावती माता की जय. बोल मांढरच्या कळायचं चांग बोले. हर हर महादेव, हर हर महादेव.